हॅलो, नमस्कार. आजची गोष्ट इंटरेस्टिंग आहे. 29 डिसेंबर 1971 न्यूयॉर्कच्या JFK एअरपोर्टवरून ईस्टर्न एअरलाइन्स फ्लाईट नंबर 401 हे विमान मियामीकडे निघालं. विमानात जवळपास 180 प्रवासी बसले होते. विमान हवेत झेपावलं आणि एअर होस्टेस रिफ्रेशमेंटची तयारी करू लागल्या. त्यातील एक एअर होस्टेस होती बेवर्ली रेपोजा. रिफ्रेशमेंट ठेवलेल्या मागच्या कंपार्टमेंटमध्ये ती गेली. तेवढ्यात तिच्या नजरेस काहीतरी दिसलं. तिला ओव्हनच्या काचेत एक चेहरा दिसला. ती दचकली. तिला वाटलं की तिला भास झालाय. थोड्या वेळाने पुन्हा ती तिथे गेली आणि तोच चेहरा पुन्हा दिसला. पण काही सेकंदातच तो चेहरा गायब झाला. आता बेवर्लीची धडधड वाढली. ती घाईघाईने इंजिनियर मॉर्ककडे गेली. ती घाबरून त्याला म्हणाली, मला 2दा ओव्हनच्या काचेत एका माणसाचा चेहरा दिसला आणि काही सेकंदातच तो गायब झाला. हे ऐकून इंजिनियर मॉर्क हसू लागला. त्याला वाटलं हा तिचा भास आहे. बेवर्ली घाबरलेली बघून इंजिनियर मॉर्क तिच्यासोबत मागच्या कंपार्टमेंटमध्ये गेला. दोघंही ओव्हनजवळ उभे राहिले. मॉर्कने नीट काचेकडे पाहिलं आणि तोही घाबरला, कारण खरोखरच त्या काचेवर एक चेहरा दिसत होता. तेवढ्यात तो चेहरा काहीतरी बोलला. मॉर्कने नीट पाहिलं आणि त्याचा श्वास रोखला गेला, कारण तो चेहरा कोणा दुसऱ्याचा नव्हता, तर तो होता डॉन रिपोचा. डॉन रिपो हा एअरलाईनमध्ये इंजिनियर म्हणून काम करत होता, पण आता तो या जगात नव्हता. मॉर्कने धीर धरून ओव्हनजवळ येऊन ऐकायचा प्रयत्न केला. डॉन रिपोचा आवाज स्पष्ट ऐकू आला, सांभाळून राहा, या विमानाला आग लागणार आहे. इतकं बोलून सेकंदात तो चेहरा गायब झाला. मॉर्क स्तब्ध उभा राहिला. बेवर्लीच्या डोळ्यात भीती आणखी दाटून आली होती, कारण आता दोघांनाही समजलं होतं हे प्रकरण काही साधं नाही आहे. डॉन रिपोचा चेहरा गायब झाला, पण त्याचे शब्द मॉर्कच्या कानात घुमत होते, या विमानाला आग लागणार आहे. मॉर्क आणि बेवर्ली दोघंही थरथरत होते, पण कॉकपिटमध्ये कोणीही त्यांचं ऐकायला तयार नव्हतं. सगळ्यांना वाटलं या फक्त कल्पना आहेत. पण काही तासांनी जे घडलं त्याने सगळंच बदललं. फ्लोरिडाच्या एव्हरग्लॅड्स भागात हे विमान अचानक बिघडलं. पायलट आणि क्रूने खूप प्रयत्न केले, पण विमान कोसळलं. रात्रीच्या अंधारात मोठा स्फोट झाला. सगळीकडे फक्त आगीच्या ज्वाळा आणि किंकाळ्या होत्या, कारण ईस्टर्न एअरलाइन फ्लाईट 401 क्रॅश झालं होतं. एव्हरग्लॅड्समध्ये झालेल्या क्रॅशनंतर काही आठवडे गेले. ईस्टर्न एअरलाइन्समधून जे पार्ट्स वाचवता आले ते इतर विमानांमध्ये लावले. कोणी कल्पनाही केली नव्हती की त्या पार्टसोबत एक सावली पण फिरत आहे. मियामीला जाणाऱ्या एका फ्लाईटमध्ये एअर होस्टेस रिफ्रेशमेंट देत होती. अचानक एका प्रवाशाने विचारलं, तुमच्या क्रूमधला तो गृहस्थ किती गंभीर दिसतो? एअर होस्टेस दचकली, कारण तिला कोणीच दिसलं नाही. कारण प्रवाशाने ज्याचं वर्णन केलं होतं तो कोणी दुसरा नव्हता, तर तो होता डॉन रिपो. तशीच दुसरी घटना एका कॅप्टनने रिपोर्ट केली. तो कॉकपिटमध्ये तयारी करत होता तेव्हा बाजूला कोणीतरी हलक्या आवाजात म्हणालं, सगळं नीट चेक कर, चूक झाली तर संकट आहे. कॅप्टनने मागे पाहिलं आणि समोर डॉन रिपो उभा. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव. कॅप्टन ओरडला, पण काही सेकंदात डॉन रिपो गायब झाला. अशीच तिसरी घटना एका मोठ्या फ्लाईटमधल्या पायलट आणि को पायलट यांनी सांगितली. त्यांना कॉकपिटच्या इंजिनियर सीटवर कोणीतरी बसलेलं दिसलं. पांढरट चेहरा, शांत नजर. तेवढ्यात क्रूपैकी एकाने घाबरत म्हटलं, हा तो इंजिनियर डॉन रिपो तर नाही ना? सगळे गप्प झाले, कारण त्या जागेवर बसलेला रिपो काही बोलत नव्हता. फक्त गंभीर नजरेने रनवेकडे पाहत होता आणि क्षणात गायब झाला. अशा घटनांचे रिपोर्ट ईस्टर्न एअरलाइनमध्ये पोहोचलेत, पण कंपनीला भीती वाटली. लोकांनी जर या गोष्टीवर विश्वास ठेवला तर आपला बिझनेस बुडेल, म्हणून त्यांनी सगळं झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण क्रू मेंबर मात्र खात्रीने सांगायचे, डॉन रिपो आपल्याला सावध करायला येतो, तो वाईट नाही, तो फक्त आपल्या विमानाचा अपघात होऊ नये म्हणून इशारा देतो. डॉन रिपोचा आत्मा आजही आकाशात आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी फिरतोय.